पान क्रमांक 12वरती आपण आलेला आहे. वर्ग 9वा, विज्ञानचं पुस्तक, मराठी मीडियम. आता आपल्याला बघायचं मुलांनो न्यूटनचे गतिविषयक नियम, ज्याला आपण न्यूटन्स लॉ ऑफ मोशन असं सुद्धा म्हणतो. असे का होत असेल? आपल्याला काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहे, काही परिस्थिती दिल्या आहेत. त्या परिस्थिती का बरं उद्भवतात ते आपल्याला विचारले आहे. स्थिर अवस्थेत असलेली वस्तू बल लावल्याशिवाय जागची हालत नाही. म्हणजे कोणतीही स्थिर वस्तू त्याला आपण बल लावल्याशिवाय जागची हालत नाही, ती त्याच जागी उभी राहते. टेबलावर ठेवलेले पुस्तक उचलण्यासाठी पुरेसे असलेले बलाने टेबल उचलता येत नाही. म्हणजे जेवढा बल आपल्याला पुस्तक उचलायला लागतं तेवढं बल टेबल उचलायसाठी पुरेसं नसतं, हे आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे फांदी हलवल्यानंतर झाडावरून फळ खाली पडते, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरत राहतो, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर वरील कारणांचा शोध घेण्यास वस्तूमध्ये जडत्व असते हे आपल्याला लक्षात येते. वस्तू जी असते ती जड असते, त्याला वजन असतं. वस्तूचे जडत्व हे वस्तूच्या वस्तुमानाशी निगडीत आहे, हे तुम्ही शिकला आहात. तर वास्तुमान म्हणजे मास, त्याच्यामध्ये किती मटेरियल आहे त्याच्यावरनं आपल्याला त्याचा जडत्व, त्याचं वास्तुमान जे आहे तेच लक्षात येतं. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमात पदार्थाचा याच गुणधर्माचे वर्णन केले आहे, म्हणून त्याला जडत्वाचा नियम असेही म्हणतात. न्यूटनचा जो पहिला नियम आहे गतिविषयक नियम, त्याला जडत्वाचा नियम असं सुद्धा म्हणतात. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम पान क्रमांक 12वरती आपल्याला बघायचा आहे. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन त्याला आपण म्हणतो. एका ग्लासमध्ये वाळू भरून घ्या. त्या ग्लासवर एक पुठ्ठा ठेवा. पुठ्ठ्यावर एक 5 रुपयांचे नाणे ठेवा. आता पुठ्ठ्याला बोटाने जोरात टिचकी मारा. काय घडते ते निरीक्षण करा. आपल्याला या ठिकाणी आपण हा प्रयोग याच्या आधीसुद्धा करून बघितलेला असेल. तर आपल्याला माहिती पडतं जे नाणं आहे तो जो पुठ्ठा आहे तो सरकून दूर चालला जातो आणि ते 5 रुपयाचं नाणं जे असेल ते त्या ग्लासमध्ये पडेल. संतुलित बल व असंतुलित बल म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. तर त्याला आपण बॅलेन्स किंवा अनबॅलेन्स फोर्स असं सुद्धा म्हणू शकतो. रस्सीखेच हा खेळ तुम्ही खेळला आहे. रस्सीखेच आपण बघितलेला आहे मुलांनो. असा जो खेळ असतो, एका बाजूने काही लोक दोरी ओढत असतात आणि दुसऱ्या बाजूला काही लोक दोरी ओढत असतात. जोपर्यंत दोन्ही बाजूंनी प्रयुक्त बल सारखे असते तोपर्यंत रस्सीचा मध्य स्थिर असतो. इथे दोन्ही बाजूंना लावलेले बल समान असल्याने, अर्थात बले संतुलित असल्याने बल प्रयुक्त केलेले स्थिर राहते. कारण दोन्ही बाजूला जे बल आहे ते सारखं आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी जी बल आहे ते स्थिर असते. इथे दोन्ही बाजूंना लावलेले बल समान असल्याने, अर्थात बले संतुलित असल्याने बल प्रयुक्त केलेले असूनही रस्सीचा मध्य स्थिर असतो. या ठिकाणी रस्सीचा मध्य जो आहे तो स्थिर राहतो, कारण दोनही बाजूंनी सारखे बल जे आहे ते आपण प्रयुक्त करत असतो. परंतु ज्यावेळी एका बाजूने प्रयुक्त केलेले बल वाढते त्यावेळी प्रयुक्त बले असंतुलित होतात. बरोबर आहे. म्हणजे एका बाजूला बल जास्त होऊन जातं आणि दुसऱ्या बाजूला बल कमी होऊन जातं. याला आपण असंतुलित झालेलं बल असं म्हणू शकतो. व परिणामी बल अधिक बलाच्या बाजूला प्रयुक्त होते व रस्सीचा मध्य हा त्या दिशेला सरकतो आणि ज्या दिशेला बल जास्ती असेल, जी दोरी असते त्या दोरीचा मध्य जो आहे तो त्या भागाला सरकतो. आपल्याला म्हटलेलं आहे जर एखाद्या वस्तूवर कोणतीही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. म्हणजे एखाद्या वस्तूवर कोणतंही बाह्य असंतुलित बल जर कार्यरत नसेल तर म्हटलेलं आहे ती वस्तू एकतर विरामावस्थेत असेल किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. म्हणजे समजा एखादी उदाहरण असं घेऊ आपण की एखादी सायकल आहे, तिला कोणी चालवत नाही आहे, ती सतत अशी स्वतःच चालते आहे. तर त्या सायकलवरती जोपर्यंत दुसरं कुठलंही बाह्य बल कार्यरत होणार नाही तोपर्यंत ती सायकल जी आहे ती एकसमान गतीने सरळ रेषेत जी आहे ती चालत जाईल. अशा प्रकारे आपण याचा हा निष्कर्ष काढू शकतो.
एखादी वस्तू विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये असते तेव्हा तिच्यावर कोणतेही बल कार्य करत नसते असे नाही. म्हणजे कोणतेही बल नाही आहे असं नाही आहे, बरेचसे बल असतात जे कार्य करत असतात. प्रत्यक्षात या वस्तूवर विविध बाह्य बले कार्य करतात, परंतु ती परस्परांना निष्प्रभ करीत असल्याने एकंदर परिणामी बल शून्य होते. म्हणजे तीसुद्धा त्याच्याशी झुंजत असते ती वस्तू, त्यामुळे एकंदरी जे परिणामी बल आहे ते शून्य होत असतं. न्यूटनच्या पहिल्या नियमाने जडत्वाचे म्हणजेच वस्तूच्या गतिविषयक अवस्था स्वतःहून न बदलण्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. कारण बल नाही आहे तर वस्तू स्वतःहून आपली जागा बदलणार नाही. त्याचप्रमाणे वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा वस्तूच्या सरळ रेषेतील एकसमान गतीत बदल घडवून आणणाऱ्या किंवा बदलास प्रवृत्त करणाऱ्या असंतुलित बलाचे स्पष्टीकरण, म्हणजे वस्तूला जर कुठल्याही वस्तूच्या दिशेमध्ये आपल्याला बदल घडवून आणायचा असेल किंवा स्थिर असलेल्या वस्तूला अस्थिर करायचं असेल तर आपल्याला त्यावरती असंतुलित बल प्रवृत्त करावं लागतं. याचं स्पष्टीकरण जे आहे ते न्यूटनच्या नियमामध्ये दिलेलं आहे असं सांगितलेलं आहे. जडत्वाची सर्व उदाहरणे न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाची उदाहरणे आहेत. तर मुलांना आता आपण पान क्रमांक 13वरती आलेलो आहे. पान क्रमांक 13वरती आपल्याला बघायचा आहे न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, ज्याला आपण न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन असं सुद्धा म्हणतो. तुम्ही मित्राला समान आकाराचा प्लास्टिक व रबरचा चेंडू उंचीवरून खाली टाकण्यास सांगा. सारख्या आकाराचा प्लास्टिकचा चेंडू आणि रबरचा चेंडू आपल्याला उंचीवरून खाली टाकायला सांगायचा आहे. तुम्ही चेंडूचा झेल घ्या. तुम्ही कोणता चेंडू सहजपणे झेलू शकता आणि का? तुमच्या मित्राला एक चेंडू हळूच फेकण्यास सांगा आणि तुम्ही तो झेलण्याचा प्रयत्न करा. आता तोच चेंडू तुम्ही मित्राला जोरात फेकण्यास सांगा आणि तुम्ही तो झेलण्याचा प्रयत्न करा. कोणत्या वेळी तुम्ही चेंडू सहजपणे झेलू शकता? जर चेंडू हळू फेकलेला आहे तो चेंडू आपण सहजपणे झेलू शकतो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जो चेंडू कमी वजनाचा असेल तो चेंडू आपण सहजपणे झेलू शकतो. एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान व तिचा वेग या दोन्ही गोष्टींवरती अवलंबून असते. ती वस्तू किती जड आहे आणि त्या वस्तूला किती जोरदार एखाद्या दुसऱ्या वस्तूवरती आघात करण्यात आलेला आहे या दोन गोष्टींवरती अवलंबून असतं. म्हणजेच बलाचा परिणाम घडवून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान व वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म कारणीभूत असतो. या गुणधर्मालाच न्यूटनने संवेग असे संबोधले आहे. यालाच न्यूटनने संवेग म्हटलेले आहे. न्यूटनने म्हटलेलं आहे की कोणत्याही वस्तूला दुसऱ्या वस्तूवर परिणाम घडवून आणण्यासाठी त्याच्यामध्ये वजन असायला आवश्यक असतं आणि ती वस्तू किती जोराने किती बल प्रयुक्त करून दुसऱ्या वस्तूवरती आघात केलेला आहे त्या वस्तूने या दोन गोष्टींवरती अवलंबून असतं. जर समजा एखाद्या व्यक्तीला जर कोणी एका काडीने मारत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला कोणी एका मोरपिसाने मारत असेल तर दोन्हीमध्ये काय फरक असतो हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. तर बघा न्यूटनने हा जो गुणधर्म आहे या गुणधर्माला न्यूटनने संवेग असं म्हटलेलं आहे. तर बघा संवेगाला परिमाण व दिशा दोन्हीही असते. संवेगाची दिशा वेगाच्या दिशेने असते. ज्या दिशेने वेग आहे त्या दिशेने संवेगाची दिशा असते. SI पद्धतीनुसार संवेगाचे एकक आहे किलोग्राम किंवा मीटर प्रति सेकंद आणि CGS पद्धतीत ग्राम सेंटीमीटर प्रति सेकंद अशी त्याची एककं आहेत. जर वस्तूवर प्रयुक्त केलेले असंतुलित बल वेगामध्ये बदल घडवून आणत असेल तर तेच बल संवेगातही बदल घडवते. वेगामध्ये जर बदल घडला तर संवेगसुद्धा बदलेल. हे आपल्याला दिलेलं आहे. वस्तूच्या संवेगात बदल घडवून आणणाऱ्या आवश्यक बलावर संवेग बदलाचा दर अवलंबून असतो. पान क्रमांक 13वरती आता आपल्याला एक नवीन संकल्पना शिकायची आहे ज्याचं नाव आहे संवेग. तर संवेग याला आपण मोमेंटम असं सुद्धा म्हणत असतो मुलांनो. आणि संवेग ही जी संकल्पना आहे ती P या अक्षराने दर्शवल्या जाते.
वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग. म्हणजे वस्तूचा जो वेग असतो, वेग आपण कशा प्रकारे काढत असतो मुलांनो, ह्याचं आपण सूत्र बघितलेलं आहे. व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग. त्याला आपण P बरोबर m गुणिले v. संवेग ही सदिश राशी आहे. या ठिकाणी संवेगला जी आहे त्या राशीला सदिश राशी असं म्हटलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे मुलांनो. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. समजा m वस्तुमान असणारी एक वस्तू सुरुवातीला u वेगाने जात असेल, तिच्या गतीच्या दिशेने f इतके बल प्रयुक्त केल्यास t इतक्या वेळेनंतर वस्तूचा वेग v होतो. वस्तूचा सुरुवातीचा वेग म्हणजे m गुणिले u हा असतो. t इतक्या कालावधीनंतर वस्तूचा अंतिम संवेग बरोबर वस्तूचा जो अंतिम संवेग आहे तो असणार आहे m गुणिले v. या ठिकाणी बघा आपल्याला सुरुवातीचा संवेग आणि अंतिम संवेग यामध्ये थोडा बदल या ठिकाणी दाखवलेला आहे. आपण या ठिकाणी वस्तूचे जे वास्तुमान आहे, वास्तुमानाचा गुणाकार सुद्धा या ठिकाणी करतो आहे. तर बघा, संवेग परिवर्तनाचा दर या ठिकाणी संवेगात होणारा बदल भागिले वेळ, अशा प्रकारे आपल्याला हे सूत्र समजून घ्यायचं आहे मुलांनो. नवीन सूत्र आपल्याला मिळालेलं आहे. तर या ठिकाणी बघा, संवेग परिवर्तनाचा दर बरोबर m गुणिले v वजा m गुणिले u भागिले t म्हणजे वेळ. या ठिकाणी बघा, m ला आपण या ठिकाणी कॉमन काढलेला आहे मुलांनो. आणि त्यानंतर आता आपला जो हा सूत्र आलेला आहे v वजा u भागिले t. तर आता या ठिकाणी बघा त्याचं उत्तर आलेलं आहे m वजा u म्हणजे a म्हणजे त्वरण. तर या ठिकाणी m वजा u म्हणजे a भागिले वेळ. तर याचं या ठिकाणी m गुणिले a हे उत्तर आलेलं आहे. त्यानंतर न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. तर या ठिकाणी त्याला आपण अशा प्रकारे दर्शवतो आहे, जो संवेग परिवर्तनाचा जो दर आहे तो त्याच्या प्रयुक्त बलाच्या समानुपाती असतो. त्यामुळे F बरोबर K गुणिले M गुणिले A. K हा स्थिरांक असून त्याचे मूल्य 1 आहे या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला F म्हणजे 1 मूल्य असल्यामुळे F बरोबर M गुणिले A. पान क्रमांक 14 वरती आपल्याला दिलेला आहे, सुरुवातीस विराम अवस्थेत असणाऱ्या दोन वेगवेगळ्या वस्तुमानांच्या वस्तू विचारात घ्या. दोन्हींचा सुरुवातीचा संवेग 0 असेल. समजा दोन्ही वस्तूंवर विशिष्ट कालावधी t साठी ठराविक बळ F प्रयुक्त केले तर हलकी वस्तू जड वस्तूपेक्षा अधिक वेगाने जाऊ लागते. परंतु वरील सूत्रावरून लक्षात येते की दोन्ही वस्तूंमध्ये होणाऱ्या संवेगातील परिवर्तनाचा दर मात्र समान म्हणजे F असेल व त्यातील होणारा बदलही F गुणिले t म्हणजे बळ गुणिले काळ एवढा असेल, याच्या समान असेल. म्हणून वेगवेगळ्या वस्तूवर समान कालावधीत समान बल प्रयुक्त केल्यास संवेगातील बदल समान असतो. हे आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहे. पान क्रमांक 14 वरती आता आपल्याला न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम बघायचा आहे. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या 2 नियमामधून बळ आणि बळाचे परिणाम यांची माहिती मिळते. परंतु निसर्गात बल एकांगी असूच शकत नाही. बल हे 2 वस्तूंमधील अन्योन्य क्रिया आहे. बले नेहमी जोडीनेच प्रयुक्त होत असतात. जे बल असतं असं म्हटलेलं आहे ते नेहमी जोडीने प्रयुक्त होत असते, कारण कुठल्याही वस्तूमध्ये एकाच वस्तूत बल असेल असं नाही. वस्तूमध्ये बल नेहमी 2 अंगी बल असतं. ज्यावेळी एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते त्याचवेळी दुसरी वस्तूही पहिल्या वस्तूवर बळ प्रयुक्त करत असते. म्हणजे 2 वस्तू जर या ठिकाणी असतील तर दोनही वस्तू एकाच वेळी एकमेकांवरती बल प्रयुक्त करत असतात. हे आपल्याला शिकायला मिळते या ठिकाणी. 2 वस्तूमधील बले नेहमीच समान व विरुद्ध असतात. ही कल्पना न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमात मांडलेली आहे. पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर प्रयुक्त केलेले बलास क्रियाबल व दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास प्रतिक्रिया बल असे म्हणतात. म्हणजे एखाद्या टेबलवरचा ग्लास जरी आपल्याला उचलावा लागेल तर आपला हात आणि तो ग्लास
या दोनही वस्तूंमध्ये बल जे आहे ते प्रयुक्त होणार आहे. आपल्या हाताचं बल आहे ते क्रियाबल असणार आहे आणि जे दुसरं जो ग्लास असतो त्या ग्लासाचं प्रतिक्रिया बल आपल्या हातावरती प्रयुक्त होणार आहे. आपल्या हाताचा क्रियाबल आणि आपण जो ग्लास उचलतो आहे त्या ग्लासाचा प्रतिक्रिया बल, हे अशा प्रकारे एकाच वेळी 2 प्रकारचे बल प्रयुक्त होणार असतील असं आपल्याला न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमामध्ये दिलेलं आहे. तर बघा, आपल्याला या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे. प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे त्याचवेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांचा दिशा परस्पर विरुद्ध असतात. आपल्याला या ठिकाणी जे 2 बल ज्याबद्दल आपण बोलत होतो त्या 2 बलांच्या ज्या दिशा असतात त्या म्हटलेल्या आहेत. त्या दिशा वेगवेगळ्या असतात, विरुद्ध असतात, हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहे. पान क्रमांक 15 वरती आता आपल्याला बघायचं आहे मुलांनो, संवेग अक्षयतेचा सिद्धांत, ज्याला आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम असं सुद्धा म्हणत असतो. समजा ए या वस्तूचे वस्तुमान आपल्याला या ठिकाणी m या अक्षराने दर्शवलेले आहे. ए ही वस्तू आहे, त्याचं वास्तुमान आहे m1 असून तिचा सुरुवातीचा वेग नेहमी आपल्याला u1 या अक्षराने दाखवलेला असतो u. तसेच बी ही दुसरी वस्तू आहे, त्याचं वास्तुमान m2 दिलेलं आहे आणि त्याचा सुरुवातीचा वेग u2 दिलेला आहे. संवेगाच्या सूत्रानुसार ए वस्तूचा सुरुवातीचा संवेग आपण कशा प्रकारे काढत असतो, वास्तुमान गुणिले सुरुवातीचा वेग, हा आपल्याला संवेगाचं सूत्र अशा प्रकारे मिळत असतं. आणि बी वस्तूचं सुरुवातीचा संवेग कसा असणार आहे मुलांनो, बी वस्तूचा सुरुवातीचा संवेग असणार आहे वास्तुमान गुणिले सुरुवातीचा वेग, कारण त्याचा सुरुवातीचा जो वेग असतो तो त्याच्या वास्तुमानावरती निर्भर असतो. कोणत्या वस्तूचं वास्तुमान किती आहे त्याच्यानुसार त्याचा वेग, त्याची गती ही नेहमी अवलंबून असते. त्यामुळे आपण सांगू शकतो की संवेग जो आहे तो आपल्याला कशा प्रकारे काढायचा असतो, वास्तुमान गुणिले सुरुवातीचा वेग. ज्यावेळी या दोन्ही वस्तू एकमेकांवरती आदळतील त्यावेळी ए वस्तूवर बी वस्तूमुळे F1 बल प्रयुक्त होऊन ए वस्तू त्वरणित होते व तिचा वेग v1 होतो. त्यामुळे वस्तूचा, आता या ठिकाणी म्हटलेलं आहे, ए वस्तूचा आघातानंतरचा संवेग जो असेल तो काय असेल, m1 गुणिले v1. न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार ए वस्तू देखील बी वस्तूवर समान बल विरुद्ध दिशेने प्रयुक्त करते. त्यावेळी तिचा संवेगात बदल होतो. समजा तिचा वेग जर ए वस्तूचा जर वेग वेग जो आहे तो v2 जर झाला तर बी वस्तूचा आघातानंतरचा संवेग काय असेल, जसं या ठिकाणी ए वस्तूचा आघातानंतरचा संवेग m1 गुणिले v1 झाला, तशा प्रकारे या ठिकाणी बी वस्तूचा आघातानंतरचा जो संवेग असेल तो m2 गुणिले v2 एवढा होणार आहे. जर बी वस्तूवर F2 बल प्रयुक्त होत असेल तर. त्यानंतर या ठिकाणी बघा, F2 बरोबर -F1 असं दिलेलं आहे. हे जे बल आहे ते विरुद्ध बल या ठिकाणी, कारण दोनही बल एकमेकांच्या विरुद्ध आहे असं आपल्याला दिलेलं आहे, त्यामुळे F1 जे आहे ते -F1 घेतलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, F2 म्हणजे F2 बळ कोणाचं आहे, बी या वस्तूचा आहे आणि त्याचा संवेग आहे m2 गुणिले v2. त्याला आपण या ठिकाणी m2 गुणिले a2 असं लिहिलेलं आहे. आणि जो दुसरा बळ आहे त्या दुसऱ्या बळाला आपण या ठिकाणी -m1 गुणिले a1 असं दिलेलं आहे. याला आता आपण पुढे अजून थोडंसं डिटेलमध्ये समजून घेणार आहे, सखोल याची माहिती आपण घेणार आहे पुढे. तर बघायचं आहे मुलांनो, दिलेले जे सूत्र आहे ते आपण या ठिकाणी थोडंसं समजून घेणार आहे, थोडं व्यवस्थित. तर बघा, या ठिकाणी ए म्हणजे त्वरण असतं. त्वरणाचं सूत्र आपण याच्या आधीसुद्धा बघितलेलं आहे. त्या त्वरणाचं सूत्र कशा प्रकारे असतं, v वजा u. v म्हणजे अंतिम वेग असतो आणि u म्हणजे सुरुवातीचा वेग असतो. अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले t म्हणजे त्वरण, हे आपण शिकलेलो आहे. तशाच प्रकारे a1चं सुद्धा तेच सूत्र आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे.
आता आपल्याला दोनही ठिकाणी टी आणि टी हे जो वेळ आहे तो या ठिकाणी नाहीसा करायचा आहे. तर या ठिकाणी बघा, कारण हा जो टी आहे तो या ठिकाणी भागाकार करतो आहे, उजव्या बाजूला घेऊन गेलो तर गुणाकार करेल. गुणाकार केल्यानंतर आपण हा टी जर इकडे उजव्या बाजूला घेऊन आलो तर या टी सोबत गुणाकार करेल आणि आपल्याला हा टी आणि हा टी दोन्ही टी आपण या ठिकाणी निरसन करू शकतो. तर या ठिकाणी दोन्ही ठिकाणी टी उरणार नाही. त्यानंतर सूत्र आपल्याला मिळतं M2 गुणिले V2 वजा U2 बरोबर -M1 गुणिले कंसामध्ये V1 वजा U1. तर या ठिकाणी बघा, दोन्ही ठिकाणी जर आपण M2 गुणिले, आता पूर्ण M2चं या कंसासोबत गुणाकार करायचा आहे, तर M2 गुणिले V2 वजा M2 गुणिले U2 बरोबर -M1 गुणिले V1 मायनस प्लस M1 गुणिले U1. अशा प्रकारे आपल्याला हे सूत्र मिळणार आहे. या ठिकाणी समीकरण मिळालेलं आहे मुलांनो. तर त्यानंतर पुढे आपल्याला बघा M2, आता बघा M2 V2 अधिक M1 V1. M1 V1 जे आहे ते उजव्या बाजूला मायनसमध्ये आहे, डाव्या बाजूला जर आपण घेऊन आलो तर ते M1 V1 प्लस होऊन जाईल आणि M1 U1 हे मायनस आहे, ते उजव्या बाजूला घेऊन आलो तर आपल्याला ते M2 U2 हे डाव्या बाजूला मायनस आहे, उजव्या बाजूला घेऊन आलो तर ते प्लस होऊन जाईल. अशा प्रकारे हे समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे एकूण अंतिम संवेगाचे परिणाम बरोबर एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिणाम असे होत असते. तर याचा अर्थ काय आहे मुलांनो, तो समजून घेऊया आपण. म्हणून जर दोन वस्तूंवर बाह्य बल कार्य करत नसेल, म्हणजे बाहेरचं कुठलंही बल, दुसरं बल कार्य करत नसेल, तर त्यांच्या सुरुवातीचा एकूण संवेग व अंतिम एकूण संवेग सारखाच असतो, हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. हे सूत्रामध्ये सुद्धा आपण त्याच प्रकारे बघितलेलं आहे. सारखा जो संवेग असतो तो सारखाच असतो असं आपण या ठिकाणी काढलेलं आहे. वस्तूंची संख्या कितीही असली तरी त्यासाठी ते विधान सत्य असते. दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल कार्यरत नसेल हे आपल्याला गृहीत धरायचं आहे. आवश्यक नाही आहे की बाह्य बल कार्यरत नसेल, बाह्य बल कार्यरत असणारच आहे बरेचदा. तर त्यांच्या एकूण संवेग स्थिर राहतो, म्हणजे दोघांचाही संवेग जो आहे तो सारखा असतो, तो बदलत नाही. हा न्यूटनचा गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत आहे. टक्कर झाल्यानंतरही संवेग स्थिर असतो. दोन वस्तूंची टक्कर झाल्यानंतरही संवेग जो असतो तो स्थिर असतो. टक्कर झालेल्या वस्तूमध्ये संवेग पुनर्वितरित होतो. एका वस्तूचा संवेग कमी होतो तर दुसऱ्या वस्तूचा संवेग वाढलेला असतो. त्यामुळे हा सिद्धांत पुढील प्रमाणे देखील सांगता येतो. आपल्याला हा सिद्धांत थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सुद्धा समजून घेता यायचा आहे. तर बघूया. आपल्याला दिलेला आहे, जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांच्या आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. म्हणजे दोन वस्तूंच्या एकमेकांवरती टक्कर व्हायच्या आधीचा जो संवेग आहे तो त्यांची टक्कर झाल्यानंतरचा संवेगाच्या बरोबरीतच असतो, हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. हा सिद्धांत समजण्यासाठी बंदुकीतून मारलेली गोळीचे उदाहरण विचारात घेऊ. जेव्हा M1 वास्तुमानाची गोळीचं वास्तुमान जर आपण या ठिकाणी M1 आहे असं गृहीत धरतो आहे, M2 वास्तुमानाच्या बंदुकीतून मारली जाते. M2 आणि बंदुकीचे वास्तुमान आहे M2. तेव्हा वेगाने पुढे जाताना तिचा संवेग, त्या गोळीचा, जी गोळी असते तिचा संवेग काय असणार आहे, M1 गुणिले V1. कारण गोळीचं वास्तुमान M1 होतं, त्याच्यामुळे तिचा संवेग जो आहे तो M1 गुणिले V1 एवढा असणार आहे. गोळी उडण्यापूर्वी बंदूक आणि गोळी स्थिर असल्याने सुरुवातीचा संवेग 0 असेल, कारण बंदूकही चालत नाही आहे आणि गोळीसुद्धा चालत नाही आहे, तीसुद्धा एकाच जागी स्तब्ध आहे दोन्हीसुद्धा. त्यामुळे त्यांचा सुरुवातीचा संवेग जो आहे तो 0 असणार आहे, 0 असतो व एकूण संवेग 0 असतो. दोघांचाही एकूण संवेग जो आहे तो 0 असतो. गोळी उडवल्यानंतर देखील वरील नियमाप्रमाणे एकूण संवेग 0 असतो. अर्थात गोळीच्या पुढे जाण्यामुळे
बंदूक मागच्या दिशेने सरकते, या सरकण्याला प्रतिक्षेप, त्याला रिकॉईल असं म्हणतो. थोडासा जी बंदूक मारल्यानंतर आपण कुठला बंदूक मारताना कधीतरी बघितलं असेल एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या पिक्चरमध्ये, मूवीमध्ये, तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं मुलांनो, गोळी जो व्यक्ती मारतो आहे त्याचा हात थोडासा मागे जात असतो. ही गोष्ट तुम्हीसुद्धा याचं निरीक्षण केलं असेल, तुम्हालासुद्धा लक्षात आलं असेल की जो व्यक्ती ती बंदूक पकडून असतो, थोडासा हलकासा त्याला मागे झटका येतो, मागे जात असतो तो, बिलकुल किंचित. तर याच सरकण्याला, मागे सरकण्याला आपण प्रतिक्षेप किंवा त्याला रिकॉईल असं म्हणतात. बंदूक प्रतिक्षेप वेगाने म्हणजे V2 अशा पद्धतीने सरकते. जो त्याचा मागे सरकण्याचा जो वेग आहे त्याला आपण V2 म्हणत असतो. तर या ठिकाणी बघा आपल्याला सूत्र दिलेलं आहे त्याचं, M1 गुणिले V1 अधिक M2 गुणिले V2. आता M2 गुणिले V2 तर या ठिकाणी 0 असणार आहे, म्हणून या ठिकाणी या दोघांची जी बेरीज असेल ती 0 येईल. किंवा आपण या ठिकाणी हेच जे या ठिकाणी समीकरण आहे, या समीकरणाचं रूपांतरण आपण अशा प्रकारे करू शकतो. V2 बरोबर, आता या ठिकाणी M1 M2 आपण दुसऱ्या बाजूला घेतलेलं आहे, त्यामुळे हे मायनसचं चिन्ह येईल. त्यानंतर M1 भागिले M2 गुणिले V1 अशा प्रकारे याच समीकरणाचं रूपांतर या अशा सूत्रामध्ये केलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला V2चं मूल्य जे आहे ते काढलेलं आहे. अशा प्रकारे आपण जो उपसिद्धांत आहे तो समजून घेतलेला आहे, ज्याचं नाव आहे दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांच्या आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. हे आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे उदाहरणासकट, ज्याचं सूत्रसुद्धा आपण बघितलेलं आहे.